स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी भाजपा करत असल्यानं शिवसेनेनंही ठाणे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कंबर कसली आहे. निवडणुका महायुतीत लढल्या जाणार की नाही याबाबत सध्या चित्र स्पष्ट होत नसलं तरी भाजपा शिवसेनेत या निमित्तानं संघर्षाची ठिणगी आत्तापासूनच पडल्याचं स्पष्ट झालंय. ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेनं जोरदार तयारी सुरू केली. नुकतेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी तसंच विविध स्तरावरील कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक काल पार पडली. ही बैठक केवळ चर्चा करण्यापुरतीच मर्यादित राहिली नाही तर तिचं रूपांतर एका भव्य मेळाव्यात झालं. या बैठकीत प्रभाग, विभाग, वॉर्ड आणि शाखा पातळीवर संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यावर भर देण्याबाबत शिवसेनेची सदस्य नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबवून पक्षाचा विस्तार आणि जनसंपर्क अधिक बळकट करण्याबाबत रणनीती ठरवण्यात आली. कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांपर्यंत जाऊन शिवसेनेच्या कार्याची माहिती द्यावी, त्यांना पक्षात सामावून घेण्याचा आणि घराघरात शिवसेनेचा विचार पोहोचवण्याचे निर्देश शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख खासदार नरेश म्हस्के यांनी दिले. कैलासवासी आनंद दिघे यांच्या विचारसरणीचा वारसा चालवणारे आणि ठाण्याचा तसंच संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. अनेक लोकोपयोगी योजना, कामं करण्यात आली आहेत. या सर्व कामांची माहिती अधिकाधिक ठाणेकरांपर्यंत पोहोचवण्याची आणि 24 तास जनसेवेत कार्यरत राहून लोकांच्या मनात शिवसेनेची ताकद आणखी दृढ करण्याची जबाबदारी यावेळेला पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.